हळदी रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता एका महिन्यामध्ये कृष्णाने जीवाचं रान करत आणि दुष्यंतच्या हुशारीमुळे बाळजाचं जे कर्ज होतं ते कर्ज एका महिन्यात कृष्णाने फेडून तिचे पैसे तिच्या तोंडावर मारलेले असतात। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्यात, पाहायच्यात। तर आता प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिले की आता बाळजाला कृष्णाला तिच्या पायाशी आणण्यासाठी खूप मोठं कटकारस्थान करावं लागलेलं असतं। तिने आता जी कृष्णाची माय म्हणजेच धरती माय आहे तिच्यासोबतच आता इकडे खेळ केलेला असतो। जी कृष्णाच्या वडिलांनी जमीन बाळजाकडे गहाण ठेवलेली असते त्या जमिनीचे कृष्णा वेळोवेळी हप्ते फेडत असते। पण आता इकडे बाळजाने 6 महिन्याचा वेळ दिलेला असतो आणि 6 महिन्यात जर माझं तू कर्ज फेडलं नाहीस तर तुझी जमीन मी पूर्ण बळकावेल आणि सगळी जमीन तुला काहीच राहणार नाही अशी सक्त ताकीद सावित्रीला दिलेली असते। सावित्री फार रडू लागलेली असते। ती म्हणत असते आता काय करायचं मला कळत नाही। तेव्हा मात्र इथे बाळजा म्हणत असते कृष्णे माघार घे, माझ्या पायाशी लोटांगण घाल, हरली म्हणून सांग, माझा पोरगा तू माझ्यापासून दूर केलास ही गोष्ट मी कधीच सहन करणार नाही। आता इकडे सावित्रीला कृष्णाचा राग येतो। ती म्हणत असते माझं कुकू गिळलंस आणि आता माझी जमीन जी आहे पाटाभर ती सुद्धा तू गिळायला लागलीस, तुला मी कधी माफ करणार नाही कृष्णे। काही कर पण 6 महिन्यामध्ये त्या बायाचं कर्ज फेडून टाक। अगं एवढं मोठं ऐशोआराम सोडलंस तू अशी दरिद्री आणि ह्या नवऱ्याला सुद्धा घराच्या बाहेर घेऊन पडलीस। अगं त्यांच्या जे काही सुखसुविधा आहेत त्या सुद्धा तुझ्या पायी त्यांनी गमावल्यात। अगं अशी कशी तू करवंटी, असं म्हणूनच आता इकडे ती तिला बोलत असते, बोल लावत असते। तेव्हा कृष्णा आता खाली कोसळते, रडायला लागते। तेव्हा दुष्यंत तिला सावरतो। दुष्यंत तिला हाताला धरतो, तिथून घेऊन बंड्याच्या घरी जातो। तिथे गेल्यानंतर तो म्हणत असतो कृष्णा काळजी करू नकोस, मी आहे ना, काही झालं तरी आईनं हे जो काही घाणेरडा खेळ खेळलाय तो मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही, मी तुझ्या कायम सोबत आहे। तेव्हा कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार मला माफ करा, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली, मी या सगळ्या गोष्टीला मी स्वतः जिम्मेदार आहे, खरंच दुष्यंत सरकार मला माफ करा। त्यावर दुष्यंत म्हणत असतो नाही कृष्णे तू काळजी करू नकोस, आईनं तुला 6 महिन्याचा वेळ दिलाय, त्या 6 महिन्यामध्ये मी बरेच पैसे कमवेन। तेव्हा कृष्णा म्हणत असते नाही दुष्यंत सरकार, मला तुमच्याकडून एकही रुपया नकोय, खरं तर उलट माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली, मी ह्या सगळ्या गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे, त्यामुळे मला हे सगळं अजिबात असं करायचं नाही, मी ते होऊ देणार नाही। असं म्हटल्यानंतर आता कृष्णा विचार करू लागते। बराच विचार केल्यानंतर कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार ह्या वर्षीचं शेतामध्ये चांगलं पीक आलेलं आहे, ते पीक जर चांगल्या भावात विकलं तर बराच नफा होऊ शकतो त्याला। पण आता काय होतंय, हे जे काही आपली थोडी छोटी बाजारभाव आहे किंवा बाजारपेठ आहे तिथं जर हे पीक नेऊन विकलं तर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत नाही। जर हे पीक चांगल्या मोठ्या एखाद्या व्यापाऱ्याला विकलं तर चांगला बाजारभाव मिळू शकतो। तेव्हा दुष्यंत म्हणत असतो कृष्ण तू अजिबात काळजी करू नको, आपण त्या शेतामध्ये आणखी काही नवीन तयार करता येते का, आणखी नवीन आपल्याला त्यामध्ये काही इम्प्रूव्ह करता येते का, क्रिएटिव्हिटी करता येते का ते बघूयात। असं म्हणून आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंही जण शेताची पाहणी करतात आणि दोघांनीही शेताची पाहणी केल्यानंतर जे पीक तयार झालेलं असतं त्या पिकामधूनच आता दुष्यंत डोकं लावतो, इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी शोधतो आणि त्यामध्ये क्रिएटिव्हिटी करूनच आता दुष्यंत आणि कृष्णा रातोरात मेहनत करत असतात। अक्षरशः एका महिन्यातच ते एवढं मोठं पीक घेतात की काही विचारू नका। इकडे दुष्यंत सुद्धा आता कृष्णाबरोबर शेतात राबू लागलेला असतो। तेव्हा कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार तुम्हाला पुण्याला जायचं होतं आणि तुम्ही इथे थांबलात, माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। तेवढ्यातच दुष्यंतला आता इकडे त्याच्या बॉसचा फोन आलेला असतो आणि तेव्हा तो आता सांगत असतो मी इथे शेतात आहे। काय दुष्यंत तुम्ही शेतात आहात? हो मला चालेल, मला आवडेल तुमच्या शेतात तुम्हाला येऊन भेटायला। तेव्हा आता ते ऑफिसर इथे कृष्णा आणि दुष्यंतला भेटायला शेतात येतात। दुष्यंत आणि कृष्णाला शेतात भेटल्यानंतर त्यांची ती अवस्था पाहतात। शेतामध्ये काम करणारे हे दोघे जण आणि दिवस रात्र मेहनत करून हे उभं केलेलं पीक हे पाहिल्यानंतर आता ते बॉस म्हणत असतात हे पीक मी विकत घेतो। काय? हो तसाही मी एक व्यापारीच आहे आणि तसंही आता बाजारभाव ह्याचा जास्त आहे, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे। तेव्हा कृष्णा म्हणत असते पण तुम्ही हे खरंच पीक विकत घ्याल? तेव्हा तो म्हणत असतो हो तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे यंत्र आहेत, ह्या यंत्राने हे यंत्र इथे आले की 1-2 तासात हे सगळं पीक काढलं जाईल आणि ह्या पिकाची रक्कम मी तुम्हाला बरीच देईल। तेव्हा कृष्णा म्हणत असते किती द्याल? त्यावर तो म्हणत असतो 5 लाख रुपये तरी मिळतील। तेव्हा कृष्णाला आनंद होतो, कृष्णा लगेचच त्याच्याबरोबर व्यवहार करते आणि 5 लाख रुपये घेत असते।
इकडे बाळजाला समजलेलं असतं दुष्यंत आणि कृष्णा शेतामध्ये राबराब राबतात. तेव्हा बाळजाला आता स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेतल्यासारखं झालेलं असतं. ती म्हणत असते, मी ह्या कृष्णीला आणि सावित्रीला 6 महिन्याची मुदत देऊन काही चूक तर केली नाही ना. ही कृष्णीनं जर 6 महिन्यामध्ये माझं कर्ज फेडलं, माझे पैसे परत केले तर पुन्हा एकदा मी हरेलच का, असंच ती विचार करत असते. नाही, मला आता पुढची चाळ खेळली पाहिजे. काहीही करून त्या कृष्णीला माझ्या पुढे जिंकू देणार नाहीये मी. माझा पोरगा रक्ताचा आहे, तो माझ्याकडे आलाच पाहिजे, असा बाळजा विचार करत असते. पण आता ती थोडीशी घाबरलेली सुद्धा असते, कारण शेतातून काम करणाऱ्या त्या दुष्यंत आणि कृष्णाची बरोबर बाळजाला खबर लागलेली असते. आता इकडे पैसे मिळालेले असतात. तेव्हा दुष्यंत विचार करत असतो, हे बघ कृष्णे, माझ्या आईचं जेवढं कर्ज आहे ते तेवढं कर्ज तू देऊन टाक आणि बाकीचे उरलेले पैसे तू सावित्री आत्यांना देऊन टाक. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आता आपण ताबडतोब आईकडे जाऊया. असं म्हणून लगेच आता ती आईकडे म्हणजे सावित्रीकडे जाते. सावित्री म्हणत असते, काही गरज नाही त्यांचे पैसे द्यायचे, देता येतील हळूहळू. तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही आई, हे बघ, मला ह्या कर्जातून मुक्त होऊ दे. हे राहिलेले उरलेले सगळे पैसे तू घे, पण जेवढी बाळजाबाईची रक्कम आहे तेवढी रक्कम मला त्यांना देणं भाग आहे. मी तुझं आता काय बी ऐकणार नाही. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, तुम्ही असं का बोलताय? कृष्णाने किती मेहनत केली आणि तिच्या मेहनतीचं हे फळ आहे. असं म्हणून ते सगळेजण बाळजाकडे निघतात. बाळजाकडे गेल्यानंतर कृष्णाच्या हातामध्ये पैसे असतात आणि बाळजाच्या हातावर आता कृष्णा ते पैसे ठेवत असते. त्याच वेळेला बाळजाचा चेहरा सरकलेला असतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते, अंगावर धडधडून घाम फुटलेला असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई, व्याजासकट मुद्दल सुद्धा तुमची परत करत आहे. आता माझ्या बाचं शेत परत करा, त्यांचे पेपर परत करा. तेव्हा बाळजाकडे पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, कारण समोर दुष्यंत असतो. बाळजाता ते पेपर परत देते. जाता जाता कृष्णा आबाला भेटते आणि आबा म्हणत असतात, कृष्णे, आता खऱ्या अर्थाने इथे तू माझी सून शोभतेस बघ. खऱ्या अर्थाने दुष्यंताची बायको शोभतेस. खऱ्या अर्थाने तुझा संसार मार्गी लागलाय. तू काळजी करू नकोस. आता जरी तुझ्या आयुष्यात दुःख असलं तरी सुद्धा सुख मात्र नक्कीच येणार आहे. एका गोष्टीची काळजी घे, काही जरी झालं ना तरी सुद्धा कधीच हार मानायची नाही. लढत राहायचं. लढलं, कष्ट केलं तर यश मात्र नक्कीच मिळतं. ह्या गोष्टी तू कायम लक्षात ठेव. असं म्हणून आता इकडे कृष्णा आबांच्या म्हणजेच आढळरावांच्या पाया पडते, नमस्कार करते. नमस्कार करून ती आता तिथून निघणार असते. त्याच वेळेला आता तिथून निघून जात असताना तिला पाय ओढत नसतो, कारण तिला तिच्या आबांची फार आठवण आणि फार काळजी वाटत असते. त्याचबरोबर आपण पाहतो, हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे आढळराव इकडे बाळजाकडे जातो. आढळराव बाळजाकडे गेल्यानंतर म्हणत असतो, काय मग झालं का? सगळं काही ह्या पद्धतीने होणार होतं हे मला माहिती होतं. आता तुझं काय होणार आहे? काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू हरलीस. एकदा नाही, दोनदा नाही, तर दुसऱ्यांदा तू हरलीस. बघितलं काय झालेलं आहे? असं म्हणता क्षणी पुन्हा एकदा बाळजा आता आढळरावांची कॉलर पकडते. आढळरावांची कॉलर पकडल्यानंतर ती म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली? हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेस. काही जरी झालं तरी मी तुला सोडणार नाहीये. त्यावेळेला मात्र आता इकडे बाळजा पुन्हा एकदा हरलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सावित्री मात्र आता इकडे जी काही आपली कृष्णा आहे त्या कृष्णासमोर आणि दुष्यंत समोर हात जोडून उभी असते, कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की आता कृष्णाने आपलं शेत आपल्याला परत मिळवून दिले आणि एवढी मेहनत करून पैसे सुद्धा तिने आता परत मिळवलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, अशाच नवीन मालिकेचे अपडेट आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशा नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.